राम राम मंडळी, स्वागत आहे आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. झोपत आमचा हे झोपाळा झोपला होता, त्याला उठवलं. उठल्या उठल्या जेवाय बसलो. मला काय गरम केल्याशिवाय जात नाही. मी गरम केलं, मस्तपैकी खायला घेतलं. भोगल्यातच खाल्लो हो. त्यानंतर मस्तपैकी फ्रेश झालो, आंघोळ केली आणि म्हटलं आज काय करायचं, सुट्टीचे दिवस. गाठलं बूट आणि चाललो बाहेर. जायचं कुठं विचार करत चाललो होतो. परत आठवलं आपली गाडी असत्या. मग गाडीच्या दिशेने चाललो डेपोला. डेपोमध्ये लावली असत्या. डेपोमध्ये आलो, मित्र भेटलं, त्यांना भेटून आलो. गाडीला स्टार्टर मारला, रूमच्या खाली चाललो. माझं पाकिट विसरलो होतो. मग म्हटलं दस्तीगीरला आण पाकिट माझं. दस्तीगीरनं पाकिट घेतलं. परत आमच्या वडेटवाडला घेतलं. आलो, म्हटलं चल मला पाकाचा चहा पाच. पाकाचा चहा प्यायल्याशिवाय आपला दिवसच सुरू होत नाही. का? कारण की चहाच एक नंबर, लय भारी हो, खतरनाक काम. तिथून माझं एक काम होतं किरकोळ, डेपोमध्ये झेरॉक्स द्यायच्या, ते काढले आणि दिलं आणि मस्तपैकी रूमला आलो. तोपर्यंत मला दस्तीगरचा फोन आला, अरे काय तर कोऱ्या घे रूमला. तर भाऊ लगेच आला, काळी पिशवी हातात घेऊनच आला. कांदा टमाटा बिमाडा सगळं. मग माझं काय काम, कांदा सोलाय बसलो. मस्तपैकी कांदा टमाटा बिमाडा चिरून एकदम बाजूला सुपलासाट केला. लगेच मग चिकन 2 भावानं फोडणीला टाकलं. लगेच 1 2 3 मिठात चमचो बास की चवीनुसार टाकायचं. त्यानंतर भात आणि चिकन. आहा आहा, तोंडाला पाणी सुटलं.